पहा विद्यार्थ्यांनो, आपण क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 मधील पहिलं एक्झाम्पल आहे आपलं एक्सरसाइज 7.4 मधील क्वेश्चन नंबर 2 आहे. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलंय, लिमिट एक्सटेंड्स टू 0, लिमिट एक्सटेंड्स टू 0 1 मायनस कॉस nx अपॉन 1 मायनस कॉस mx असं आपल्याला दिलेलं आहे. आता 1 मायनस कॉस आहे तर आपल्याला इथं कंडिशन्स थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. काय आहे की बाबा 1 मायनस कॉस एक्स आहे, 1 मायनस कॉस एक्स इथं लिहिलंय 1 मायनस कॉस एक्स 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजे 1 मायनस कॉस एक्स 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 आणि 1 मायनस कॉस 2x दॅट इज 2 साइन स्क्वेअर एक्स. हे फॉर्म्युले आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे. आता 1 मायनस कॉस एक्स आणि 1 मायनस बघा 1 मायनस कॉस 2x याच्याबद्दल आपण 1 मायनस कॉस एक्स इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 हा फॉर्म्युला घेतला. ह्या 1 मायनस कॉस एक्सला इथं लक्षात घेतलं, इथला जो अँगल आहे टोटल पकडला म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आहे nx आहे. मग एक्स ची व्हॅल्यू nx आहे म्हणून काय लिहिलं आपण 2 साइन स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी nx ठेवलं nx बाय 2. इथंही 1 मायनस कॉस mx आहे 2 साइन स्क्वेअर mx बाय 2 एक्सच्या ठिकाणी mx ठेवलं, एक्सच्या ठिकाणी mx ठेवलं 2 साइन स्क्वेअर mx बाय 2. मग ज्यावेळेस असं बघितल्यावर मला लक्षात आलं इथंही 2 आहे इथंही 2 आहे सेम 2 आहे त्याच्याबद्दल हे दोन्ही 2 काय झालं कॅन्सलेशन केलं. कॅन्सलेशन केल्यानंतर काय भेटलं आपल्याला जर आपण पाहिलं तर लिमिट एक्सटेंड्स टू 0, लिमिट काय म्हटलं लिमिट एक्सटेंड्स टू 0 साइन स्क्वेअर mx बाय 2 अपॉन साइन स्क्वेअर mx बाय 2 ह्या गोष्टी लक्षात घेतल्या. आता इतर साइन स्क्वेअर nx बाय 2 अपॉन साइन स्क्वेअर mx बाय 2 याचा असा अर्थ आहे, आधी मी क्लिअर करतो तुम्हाला ही स्टेप कशावर कशा आली. साइन स्क्वेअर nx बाय 2 याचा असा अर्थ आहे हा तर साइन स्क्वेअर आहेच आहे आणि ह्याचा स्क्वेअर आहे याचा अर्थ m स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर काय आहे 4. ही फॉर्म आहे आपल्याला. म्हणजे इथं टर्म कोणती x स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे, ही टर्म कोणती आहे एक्स स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे. ही गोष्ट माझ्या लक्षात आली. मग इथं एक्स स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे म्हटल्यानंतर इथं आपल्याला एक गोष्ट अजूनही क्लिअरिफाय आहे आपण बघितलेलं आहे कोणतं तर लिमिट एक्सटेंड्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा इक्वल टू 1. मग इथं फॉर्म एक्स स्क्वेअर आहे इथं एक्स स्क्वेअर आहे इथंही एक्स स्क्वेअर आहे. मग आपल्याला हो एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटरला आणणं गरजेचं आहे कारण का साइन थीटा अपॉन थीटा आहे अपॉन ओनली थीटा पाहिजे. मग तो थीटा जो आणायचा आहे आपल्याला तो थीटा जो आहे तर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर दोघांनाही हा जो न्यूमरेटर होता हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर ह्या दोघांनाही डिनॉमिनेटर डिवायडेड बाय काय म्हटलं एक्स स्क्वेअर म्हटलं एक्स स्क्वेअर. का म्हटलं त्याला कारण असं आहे की बाबा ह्या nx बाय 2 ह्या साइन स्क्वेअर nx बाय 2 म्हणजे ह्याची फंक्शन आहे n स्क्वेअर x स्क्वेअर बाय 4 आहे. म्हणजे इथं x स्क्वेअर कशा फॉर्म मध्ये आहे एक्स स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे. ओनली x आहे का नाही, इथं जर ओनली x असतं तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपण डिवायडेड बाय x म्हटलं असतं. पण इथं कंडिशन काय एक्स स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे म्हणजे n स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन फॉर्म अपॉन 4 अशी कंडिशन आहे. म्हणून आपण काय केलं इथलं जे लिमिट एक्सटेंड्स 0 साइन स्क्वेअर mx बाय 2 अपॉन साइन स्क्वेअर mx बाय 2 असं आहे. याच्यावरून आपण काय म्हटलं न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. महत्वाचं आहे मुलांनो एक्स स्क्वेअर का घेतला हेच क्लिअर होणं महत्वाचं आहे मस्ट बी. म्हणून मी इथं तुम्हाला 4 वेळेस सांगतोय की बाबा हा साइन स्क्वेअर आहे ह्या साइन स्क्वेअर nx बाय 2 याचा अर्थ ह्याचा सुद्धा स्क्वेअर आहेच आहे तो म्हणजे काय आहे n स्क्वेअर x स्क्वेअर बाय 4 हे आहे. न्यूमरेटरचा अँगल तुमचा n स्क्वेअर x स्क्वेअर आहे इथं जेवढा आहे तेवढाच डिनॉमिनेटरला आणायचा आहे म्हणून पण पहिल्यांदा आपल्याला x स्क्वेअर आणणं गरजेचं आहे. म्हणून न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर असं मी म्हटलंय. आणि ही एक्स स्क्वेअर मी काय घेतलं लिमिट एक्सटेंड्स टू 0 साइन स्क्वेअर nx बाय 2 अपॉन एक्स स्क्वेअर लिमिट एक्सटेंड्स टू इथं 0 आहे ऑलरेडी साइन स्क्वेअर mx बाय 2 अपॉन एक्स स्क्वेअर या फॉर्म मध्ये मी पहिले कंडिशन आणली. म्हणजे मी डिवाइड का एक्स स्क्वेअर केलं याची मी तुम्हाला पूर्णपणे कंडिशन तुम्हाला सांगितले. आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया. आता ही आपण जी नेक्स्ट स्टेप आणणार आहे ह्या स्टेपमध्ये मी काय केलेलं आहे ते सर्वात महत्वाची कंडिशन लक्षात घ्यायची आहे. काय करणं गरजेचं होतं की बाबा माझ्याकडे काय कंडिशन होती इथं एक्स स्क्वेअर आणलं होतं मी पण ह्याचा अर्थ काय आहे माझा ह्या स्टेपचा अर्थ काय साइन स्क्वेअर nx बाय 2 म्हणजे याचा अर्थ काय ह्याचा स्क्वेअर आहे ह्याचा स्क्वेअर आहे म्हणजे ही टर्म झाली n स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर अपॉन 4.
ही टर्म झाली. मग माझ्याकडे काय nx/2 ओनली डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर होता. एक्स स्क्वेअर माझ्याकडे डिनॉमिनेटर होता म्हणजे कोणती टर्म नव्हती माझ्याकडे n²/4 ही टर्म नव्हती. म्हणजे n²/4 ही टर्म नव्हती ती आणायची. का आणायची आहे तर कारण हा अँगल आणि हा अँगल सेम असेल तर त्याची व्हॅल्यू आपण 1 लिहिता येते, अदरवाईज त्याची व्हॅल्यू 1 लिहिता येत नाही. म्हणून आपण इथं काय केलं, इथं ही इथल्या नोमिनेटरला n²/4 ने मल्टिप्लाय केलं आणि ह्या इथं ही डिनॉमिनेटरला काय केलं n²/4 ने काय केलं आपण मल्टिप्लाय केलं. ही गोष्ट आपण लक्षात केली कारण काय साइन स्क्वेअर आहे nx/2 म्हणजे nx/2 याचा अर्थ n²/x²/4 आहे. x² होता ऑलरेडी, कोणती टर्म नव्हती n²/4 नव्हती म्हणून n²/4 ने इथंही मल्टिप्लाय केलं, इथंही n²/4 ने मल्टिप्लाय केलं. अपॉन इथं साइन स्क्वेअर mx/2 आहे, इथंही साइन स्क्वेअर mx/2 आहे. याचा अर्थ काय आहे साइन स्क्वेअर mx/2 याचा अर्थ आहे आपला m²x² आहे अपॉन 4. इथं स्क्वेअर आहेच आहे पण ह्या अँगलचा सुद्धा स्क्वेअर असतोय म्हणून m²x²/4 आहे. इथंही एक स्क्वेअर होतं, कोणती टर्म नव्हती m²/4 नव्हती म्हणून ह्या m²/4 ने इथं आपण काय केलं डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं आणि न्यूमरेटरलाही काय केलं आपण मल्टिप्लाय केलं. ह्या गोष्टी आपण बघितल्या. हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर पुढच्या स्टेपला काय केलं m²/4 ने इथं मल्टिप्लिकेशन केलं, m²/4 ने इथं मल्टिप्लिकेशन केलं आणि हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर लिमिट x टेंड्स टू 0 साइन स्क्वेअर nx/2 अपॉन n²x² अपॉन 4 इंटू n²/4 ह्या फॉर्म मध्ये राहिलं. इथं साइन स्क्वेअर mx/2 अपॉन m²x² अपॉन 4 इंटू m²/4 या फॉर्म मध्ये ही टर्म राहिली. हे लक्षात घ्या. आपण नेक्स्ट स्टेप पहा मुलांनो. आता पुढची स्टेप कडे जाताना इथं आहे आता लिमिट x टेंड्स टू 0 साइन स्क्वेअर nx/2 अपॉन n²x² अपॉन 4 आहे इंटू n²/4 अशी टर्म आहे. आता इथं महत्वाचं काय लक्षात घ्यायचं आहे, हा साइन स्क्वेअर आहे. फक्त आपण ह्याला काय करायचं व्यवस्थित मांडणी करायची. काय आहे कशी मांडणी करायची ह्याला पहा. ह्या साइन स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतो मी. आपल्याला बघा टर्मची व्हॅल्यू तर चेंज होणार नाही आहे, लक्षात ठेवा. टर्मची व्हॅल्यू नॉट चेंज, व्हॅल्यू दिलेल्या फंक्शनची व्हॅल्यू चेंज नाही आहे. कसं लिहिणार पहा लिमिट x टेंड्स टू 0 इथं लिहिलं आपण इन ब्रॅकेट साइन बघा साइन nx/2 अपॉन हा n²x² अपॉन 4 n²चं स्क्वेअर रूट इथं n x²चं x अपॉन 2 हा ब्रॅकेट आहे, त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू n²/4 हा नोमिनेटर झाला. सेपरेट डिनॉमिनेटरला लिमिट दिलं, लिमिट x टेंड्स टू 0 दॅट इज इक्वल टू इथं लिहिलं साइन स्क्वेअर mx इथं साइन आहे याचा तसंच केलं साइन mx/2 डिवायडेड बाय m²x² आहे. ह्या m² आहे m²चं स्क्वेअर रूट घेतलं दॅट इज इक्वल टू x²चं x अपॉन 2 इथं आपल्याला व्हॅल्यू लिहिली इंटू इथं m²/4 या फॉर्म मध्ये टर्म आली. इथं आपण इथं क्लिनिकेशन केलं ह्याचाही स्क्वेअर आहे. मग इथं आपण एवढं मांडणी केल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की आपल्याला माहिती आहे लिमिट x टेंड्स टू 0 साइन x अपॉन x दॅट इज व्हॅल्यू इज 1 आहे. फॉर्म्युला आहे आपल्याकडे लिमिट x टेंड्स टू 0 साइन x अपॉन x आहे. लिमिट x टेंड्स टू 0 साइन बघा साइन x अपॉन x आहे, साइन थिटा अपॉन थिटा म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे दोन्हीची सेम आहे त्याच्याबद्दल मला व्हॅल्यू 1 लिहिता येत आहे. इथं साइन mx/2 अपॉन mx/2 हा अँगल आणि हा अँगल सुद्धा कसा आहे माझा सेम आहे त्याच्यामुळे त्याची सुद्धा व्हॅल्यू मला काय लिहिता येते 1 लिहिता येते. म्हणून ह्या सर्वांची व्हॅल्यू मला 1 लिहिता येते म्हणून मी नेक्स्ट स्टेपला इथं मांडणी करतोय पहा. आणि आपण पुढच्या स्टेपला पहा इथं दॅट इज इक्वल टू दिस इम्प्लाइज दॅट ह्याची व्हॅल्यू काय झाली 1 दॅट इज 1चा स्क्वेअर इंटू n²/4 डिवायडेड बाय इथं ही काय आहे x टेंड्स टू 0 याची ही व्हॅल्यू काय झाली 1 झाली दॅट इज 1चा स्क्वेअर इंटू m²/4 याची ही व्हॅल्यू भेटली. नेक्स्ट स्टेपला आपण गेलो दॅट इज इक्वल टू 1चा स्क्वेअर 1 आहे 1चा स्क्वेअर 1 आहे 1चा स्क्वेअर 1 आहे याने मल्टिप्लाय केलं काय आलं n²/4 डिवायडेड बाय m²/4. हे डिवाइड आहे, डिवाइडचं काय होतं रे रेसिप्रोकल मध्ये जातं देन n²/4 इंटू 4 अपॉन बघा 4 अपॉन m², 4 4 गेट कॅन्सल.